अवघ्या 3 वर्षात बंद पडलं विमानतळ। 11,000 कोटींचा खर्च पाण्यात। कुठे आहे जगातील शापित विमानतळ? गेल्या काही वर्षात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्यानं वाढली आहे। त्यामुळे विमानतळही अपुरी पडू लागली आहेत। मुंबईसारख्या शहरात आता दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळही उड्डाणासाठी सज्ज होतंय। मात्र युरोपात एक असं विमानतळ आहे जे सुरू होताच अवघ्या 3 वर्षात बंद झालं। त्याचं नाव आहे रियल सिउदाद एअरपोर्ट। त्या विमानतळाची ओळख आता शापित विमानतळ अशी झाली आहे। 2009 मध्ये हे विमानतळ सुरू झालं तेव्हा ते खरोखरच भव्य स्वरूपात होतं। त्याचा एकूण खर्च जवळपास 11,383 कोटी रुपये इतका होता। युरोपमधील सर्वात लांब 4.1 किलोमीटरची धावपट्टी आणि दरवर्षी 1 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असूनही हा प्रकल्प अयशस्वी झाला। असं का झालं असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। प्रकल्प अयशस्वी होण्याचं नेमकं कारण काय असेल? हे अत्याधुनिक विमानतळ स्पेनची राजधानी माद्रिद पासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलं होतं आणि यामुळेच हे विमानतळ डबघाईला आलं। एका रिपोर्टनुसार इथल्या सरकारनं माद्रिदमधून विमानतळापर्यंत एक हायस्पीड ट्रेन चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला 1 तास लागेल। मात्र स्टेशन कधी तयारच झालं नाही। परिणामी प्रवाशांची संख्या इतकी कमी झाली की विमान कंपन्यांनी देखील माघार घेतली। 2011 मध्ये शेवटच्या विमान कंपनीनं कामकाज बंद केलं आणि विमानतळ बंद पडलं। अब्जावधी रुपयांच्या या प्रोजेक्टवर 3 वर्षात 3100 कोटींपेक्षा अधिक कर्ज झालं। जेव्हा विमानतळ विकण्याची वेळ आली तेव्हा कुणीही रस दाखवला नाही। नंतर एका चीनी कंपनीनं 11,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी फक्त 10 लाख रुपयांची बोली लावली। मोठ्या कायदेशीर लढाईनंतर हे विमानतळ 2018 मध्ये त्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी म्हणजे सुमारे 580 कोटी रुपयांना विकण्यात आलं। सध्या या ठिकाणी नादुरुस्त विमानं दुरुस्त करण्याचं काम केलं जातं। इतकंच नाही तर काही विमानं भंगारात देखील काढली जातात। थोडक्यात आता हे विमानतळ भंगाराचं गोडाऊन झालंय असं म्हणायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।